पहला मेथड था प्रिपरेशन ऑफ अरिल हैलाइड बाय इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शंस, और दूसरा था फ्रॉम डाइजो कंपाउंड्स। तो पहला इसमें तो कितने सिंपल था, बेंजीन लो या फिर बेंजीन डेरिवेटिव्स लो, उनको क्लोरीनेशन, ब्रोमिनेशन, आयोडीनेशन अगर करते हैं तो इजीली क्या फॉर्म होता है, आयोडोबेंजीन, क्लोरोबेंजीन, ब्रोमोबेंजीन, इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन। ते काल मी डिटेल मध्ये सांगितलं, क्लिअर सांगितलं, त्याचा व्हिडिओ पण पाठवलो, बघून घ्या। आज डायझो कंपाउंड पासून अरिल हॅलाइड प्रिपेअर करायचे, सिंपल आहे बघा। म्हणजे तुमचं कंपाउंड, तुम्हारा जो कंपाउंड है इनिशियल कंपाउंड, इनिशियल जो कंपाउंड है वो डाइजो कंपाउंड है, डाइजो। और इससे आपको क्या प्रिपेयर कराना है, अरिल हॅलाइड प्रिपेयर करना है, अरिल हॅलाइड बनाना है। चांगला आहे का? डायझो कंपाउंड पासून अरिल हॅलाइड प्रिपेअर करायचं। तर काही जणाला माहित नाही की सर डायझो कंपाउंड म्हणजे काय। अरिल हॅलाइड मला तर माहित आहे तुम्हाला, बेंझिन वर एक हॅलोजन प्रेझेंट राहू, क्लोरीन राहू शकते, ब्रोमीन राहू शकते, आयोडीन राहू शकते, काय राहू शकते इथं, दिस इज अरिल हॅलाइड। बट व्हॉट इज सर डायझो कंपाउंड? डायझो कंपाउंड कुणाला म्हणतात? सो डायझो कंपाउंड कुणाला म्हणतात म्हणतात, बेंझिनला, बेंझिन आहे, बेंझिनला डायरेक्टली असं एक N2 अटॅच राहो प्लस आणि बाजूला X मायनस राहो, X मायनस म्हणजे ClBr कोणते राहू शकते, दिस इज अन डायझो कंपाउंड। डायझो कुणाला म्हणतात, म्हणतात N2 ग्रुप, बेंझिनला डायरेक्टली नायट्रोजन N2 अटॅच असेल तर त्याला डायझो म्हणतात, डायझो। हे बघा, डायझो मीन्स N2 ला म्हणते, N2। तो दिस कंपाउंड इज नोन एज, इसका नाम भी लिखता मैं, देखो बेंजीन है, बेंजीन, N2 है इसलिए डायज़ो, बेंजीन डायज़ो, और नाइट्रोजन के ऊपर प्लस चार्ज है इसलिए डायज़ोनियम, नियम, और हैलाइड ग्रुप है इसलिए बेंजीन डायज़ोनियम हैलाइड, बेंजीन डायज़ोनियम हैलाइड। स्पीकर ऑफ करा, कौन है? ओके ओके, बघत राहा, काय डाऊट असेल तर विचारा, सिंपल आहे। आधी समजून घ्या, पण तुम्ही कसं क्लिअर करायला, तुम्हाला कॉन्सेप्ट तुमच्या समोर ठेवायला आधी, म्हणजे तुम्हाला डायझो कंपाउंड पासून काय तयार करायचं आहे, अरिल हॅलाइड तयार करायचं आहे, अरिल हॅलाइड बनवायचं आहे। डायझो कंपाउंड पासून अरिल हॅलाइड प्रिपेअर करायचं आहे। तर डायझो कंपाउंड म्हणजे काय सर, कुणाला म्हणतात डायझो कंपाउंड? तर तुम्हाला सांगायलो, बेंझिनला N2 अटॅच राहावं आणि त्याच्यावर प्लस चार्ज असेल आणि बाजूला एक हॅलाइड मायनस असेल, हे साल्ट आहे, साल्ट। तर ह्याला बेंझिन आहे बघा, बेंझिन आणि N2 असल्यामुळे डायझो, आणि N2 वर प्लस असल्यामुळे नियम, आणि हॅलाइड ग्रुप असल्यामुळे हॅलाइड, सो बेंझिन डायझोनियम हॅलाइड। तर ह्याच्यापासून काय करायचं बघा, आता आपल्याला आलेला आहे बेंझिन डायझोनियम N2 प्लस Cl मायनस, ह्याच्यापासून आपल्याला काय आणायचं आहे, अरिल हॅलाइड आणायचं आहे। म्हणजे इथून N2 ला काढून टाकायचं, नायट्रोजनला काढून तिथं हॅलोजनला आणायचं आहे। हे प्रोसेस आहे आपला प्रिपरेशन ऑफ डायझोनियम, म्हणजे अरिल हॅलाइड फ्रॉम डायझोनियम कंपाउंड, राईट। तर तुम्हाला आता एक स्टेटमेंट देतो बघा। फर्स्ट, तो पहला फ्रॉम डायझो कंपाउंड, फ्रॉम डायझो कंपाउंड, यहाँ से प्रिपेयर करना है आपको। तो ह्याच्यासाठी दोन स्टेप लागतात, पहला डायझो कंपाउंड बनाना पड़ता, और जो वो डायझो कंपाउंड फॉर्म हुआ उससे अरिल हॅलाइड बनाना, मतलब दो स्टेप है इसमें। डायझो कंपाउंड बनाना पड़ता पहला, डायझो कंपाउंड से अपन अरिल हॅलाइड बनाना है, पण आपको डायझो कंपाउंड कैसे बनाना वो भी मालूम होना ना। तर मग इथं बघा, एनिलीन, एनिलीन घ्यायचं, एरोमॅटिक कंपाउंड, एरोमॅटिक, एनिलीनला काय करायचं,
NaNO2 plus HCl 0 to 5 degree Celsius cold condition react केलं. मतलब aniline when treated with NaNO2 and HCl in presence of treated with NaNO3 and HCl under cold condition 0 to 5 degree Celsius. अंडर कोल्ड कंडीशन में अगर इनका रिएक्शन करते हो आप एनिलीन का इनके साथ NaNO2 एंड HCl के साथ, तो आपको क्या फॉर्म होता? डाइजोनियम कंपाउंड फॉर्म होते. डायझोनियम कंपाउंड फॉर्म होते. हे पहिलं स्टेप. मग सेकंड स्टेप काय करायचं तुम्हाला? डायझोनियम कंपाउंड फॉर्म झालं ना तुम्हाला पहिल्या स्टेप मध्ये, डायझोनियम कंपाउंड. डायझोनियम कंपाउंड पासून आपल्याला अरिल हॅलाइड प्रिपेअर करायसाठी आपण एक रिएक्शनचा वापर म्हणजे अरिल हॅलाइड प्रिपेअर करू शकता बाय युजिंग सँडमेयर रिएक्शन. तुम्हाला एक समजायसाठी सांगितलं. तसं तर बेंझिन डायझोनियम म्हणजे डायझो कंपाउंड एक वर्सटाईल इंटरमिडिएट आहे. म्हणजे खूप काही कंपाउंड आपण तयार करू शकता बेंझिन डायझोनियम साल्ट पासून. मी सांगलेलं थोडंसं माइंड मध्ये बसलं का? डायझो कंपाउंड पासून आपल्याला अरिल हॅलाइड प्रिपेअर करायचं आहे. तर डायझो कंपाउंड पासून अरिल हॅलाइड प्रिपेअर करायसाठी फर्स्ट तुम्ही काय करणार? ॲनिलीन घ्यायचं. त्या ॲनिलीनला NaNO2 प्लस HCl 0 टू 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मेंटेन करत गेलं तर तुम्हाला काय फॉर्म होते? डायझोनियम कंपाउंड फॉर्म होते. डायझोनियम कंपाउंड हे बघ, हे वाला बेंझिन डायझोनियम कंपाउंड फॉर्म झालं. मग हे बेंझिन डायझोनियम कंपाउंडला तुम्ही काय केले? हे बघ, हेच बेंझिन डायझोनियम कंपाउंडला तुम्ही काय केले? सँडमेयर रिएक्शन म्हणजे ते एक रिएजंट ऍड केले, त्याला सँडमेयरने डिस्कवर केलं. नाही तर सँडमेयर रिएक्शनचा वापर करून डायझोनियम कंपाउंडला तुम्ही अरिल हॅलाइड मध्ये कन्वर्ट केलं. ओके, एवढं क्लिअर आहे का? थेरॉटिकल कन्सेप्ट क्लिअर आहे का? सांगा ना. आता जे बोर्डवर मी शिकवलं ते ऑनलाइन काय हो? एनिलाइन ॲनिलीन एनिलीन काय? ॲनिलीन जे आहे ना, हे बघ, हे बेंझिन आहे. बेंझिनला वरी NH2 ग्रुप अटॅच असेल तर त्याला ॲनिलीन म्हणतात. ॲनिलीन. जसा बेंझिनला OH ग्रुप अटॅच असेल वरी असा, तर ह्याला काय म्हणतो आपण? फिनॉल आहे की नाही? आणि बेंझिनला तुम्ही असं वरी Cl अटॅच असेल तर काय म्हणले? क्लोरोबेंझिन. समजलं? बेंझिनला NH2 ग्रुप डायरेक्टली अटॅच असेल तर त्याला काय म्हणतात? ॲनिलीन म्हणतात. ॲनिलीन एक एरोमॅटिक कंपाउंड आहे. क्लिअर आहे? सर ते त्याचं कॉमन नेम आहे का? हा, कॉमन नाव आहे ॲनिलीन. ओके, ते दोन स्टेप समजले का रे? तर तुम्हाला रिएक्शन सांगतो आता बघा. समजले सर. हा, तिथं स्टेटमेंट लिहा. प्रिपरेशनची नोट्स पाठवलं ना तुम्हाला, लिहायले की नाही तुम्ही? ठेवून आहे ना तुमच्यापाशी? नोट्स समोर ठेवा, बघा, समजते चांगलं. वेन प्रायमरी एरोमॅटिक, एलिफॅटिक बी घेऊ शकता. वेन प्रायमरी एरोमॅटिक, पण अरिल हॅलाइड आपल्याला पाहिजे ना. अरिल हॅलाइड पाहिजे मग आता एरोमॅटिकच घ्यावं लागते. वेन प्रायमरी एरोमॅटिक अमाइन ट्रीटेड विथ, कुणासोबत ट्रीटमेंट केले? ट्रीटेड विथ. सांगा ना, आताच तुमच्या समोरच लिहिलं होतं. ट्रीटेड विथ पहिलं स्टेप. वेन प्रायमरी एरोमॅटिक अमाइन ट्रीटेड विथ NaNO2 प्लस HCl अंडर 0 to 5 degree Celsius. under cold condition means 0 to 5 degree Celsius. असा 273 केल्विन टू 278 केल्विन असं लिहू शकता तुम्ही. ते केल्विन मध्ये आहे, डिग्री सेल्सिअस मध्ये आहे. राईट? 0 to 5 degree Celsius or
273 to 278 केल्विन टेम्परेचर मध्ये रिॲक्ट केला तर काय फॉर्म होते? बेंझिन डायझोनियम बेंझिन डायझोनियम क्लोराइड और हॅलाइड फॉर्म होते. दिस रिएक्शन इज नोन एज डायझोटायझेशन म्हणतात. काय म्हणतात? डायझोटायझेशन. याला रिएक्शन बघा. आता काय रिएक्शन आहे सर? चांगलं आहे का? हे बघा रिएक्शन कसं करायचं सांगायलो. तुम्ही काय घेतले? एनिलीन घेतले. एनिलीन म्हणजे इथं काय एन वर किती हायड्रोजन? 2 हे बघे एनिलीन झाला ना. एनिलीन झाला. त्याला काय ऍड केले लवकर सांगा. NaNO2 ऍड केले प्लस HCl 0 to 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. क्लिअर? इकडं काय फॉर्म करायचे तुम्हाला सांगा. आता एक मिनिट तुम्हाला सिंपल एक ट्रिक सांगतो. आता ते मेकॅनिझम बघितलं तर तुम्हाला हे सर्व कसं फॉर्म व्हायला ते दिसते. तुम्हाला डायरेक्ट लिहायचं असेल तर बघा इथं एक नायट्रोजन आहे आणि इथं एक नायट्रोजन आहे. बघ इथं हे सोडियम आहे. हे इथं एक नायट्रोजन आहे. हे नायट्रोजन आणि हे नायट्रोजनला तसंच ठेवा रिंगवर. हे बघा N2 झाला. हे वाला नायट्रोजन आणि हे वाला नायट्रोजन राईट. आणि एक हॅलोजन लागे. N2 प्लस करा Cl मायनस करा झालं राईट. हे तुमचं रिएक्शन आहे. आणि बाय प्रोडक्ट लिहायचं असेल तुम्हाला बॅलन्सिंग पाहिजे असेल तर तुम्ही काय करा इथं 2 मोल्स घ्या. 2 NaCl. हे एक Cl इथं आलं. हे बघा इथं आलं आणि एक Cl हे Na सोबत कंबाईन होऊन NaCl फॉर्म होते. NaCl बघा हे Na आणि इथलं एक Cl मिळून NaCl फॉर्म झालं ना. नेक्स्ट मग राहिलेला एक Cl इथं आलं. हे बघा इथं नेक्स्ट आणि हे Na मिळून इथं N2 फॉर्म झाला. आता बॅलन्स काय? इथून निघलेले 2 हायड्रोजन. हे 2 हायड्रोजन आणि इथले 2 हायड्रोजन 4 आणि 2 ऑक्सिजन मिळून काय होते? 2H2O फॉर्म होते. हे रिएक्शन आहे बरं. दिस इज अन रिएक्शन ओनली. रिएक्शन मध्ये सर हे कसं आलं काय नाही समजत. त्याचं इंटरनल मेकॅनिझम मध्ये समजते. तर तुम्हाला स्टेटमेंट द्यायला बघा. वेन एनिलीन इथं बघा लिहून आहे. वेन प्रायमरी एरोमॅटिक अमाइन. हे बघ हे आहे प्रायमरी एरोमॅटिक अमाइनच आहे ना. हे नायट्रोजनला 2 हायड्रोजन अटॅच आहेत तर प्रायमरी एरोमॅटिक अमाइन आहे. प्रायमरी एरोमॅटिक अमाइनला काय केले आपण? NaNO2 आणि HCl सोबत ट्रीटमेंट केले अंडर कोल्ड कंडिशन 0 to 5 डिग्री सेल्सिअस. तर काय फॉर्म झालं? बेंझिन डायझोनियम क्लोराइड. बेंझिन हे बघ बेंझिन डायझोनियम बेंझिन और ये डायझोनियम क्लोराइड फॉर्म हुआ. डायझोनियम क्लोराइड फॉर्म झालं राईट. क्लिअर आहे? पहिला स्टेप ओके. स्टेप 1 झाला म्हणजे आणि ह्या प्रोसेसला काय म्हणतात? डायझोटायझेशन प्रोसेस म्हणतात. डायझोटायझेशन म्हणतात. म्हणजे एनिलीन पासून डायझोनियम कंपाऊंड फॉर्म व्हायच्या प्रोसेसला काय म्हणतात? डायझोटायझेशन. कारण ह्या प्रोसेस मध्ये डायझोनियम कंपाऊंड फॉर्म व्हायला म्हणून ह्याला डायझोटायझेशन म्हणले. लो स्टुडंट समजलं का? थोडं क्लिअरली बघा. मेकॅनिझम खूप मोठा आहे. सांगा मला तरी आपल्याला रिएक्शनच्या वे मध्ये जायचं आहे. काय करायचं आहे तुम्हाला? एनिलीन घ्यायचं आहे. चांगलं आहे का? एनिलीन घ्यायचं. सर एनिलीन म्हणजे काय? बेंझिनला डायरेक्टली एक NH2 ग्रुप अटॅच असेल तर त्याला एनिलीन म्हणतात. एनिलीन घ्यायचं. त्या एनिलीनला NaNO2 म्हणजे इकडे बघा तुम्ही काय केले. असं एक कंटेनर आहे आपला रिएक्शन कंटेनर आहे. ह्याच्यामध्ये एनिलीन घेतले बघा. असं एनिलीन NH2 घेतले आणि त्याला तुम्ही ऍड काय केले? NaNO2 सोडियम नायट्रेट आणि HCl ऍड केले. म्हणजे HCl हे 3 आहेत या कंटेनर मध्ये. हे तिघांमध्ये रिएक्शन व्हायला. तिघांमध्ये म्हणजे तिघांमध्ये रिएक्शन काय होते? हे बघा काय नाही सिंपल आहे. NH2 आहे. NH2 एनिलीन आहे की नाही? एनिलीन आहे आणि ह्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण कोण आहे? NaNO2 आहे आणि HCl पण आहे.
तर आपल्याला रिॲक्शन आपल्याला बॅलन्स व्हावं, आपल्याला रिॲक्शन बॅलन्सिंग दिसावं म्हणलं तर तुम्ही थोडंसं इथं 2 घ्यायची गरज बी नाही, तुम्ही डायरेक्ट इकडं असं लिहिलं तरी बरोबरच आहे. मग बघा तुम्हाला काय म्हणलो मी, इथलं एक नायट्रोजन आणि इथलं एक नायट्रोजन, दोन नायट्रोजनला असं ठेवून द्या आता N2 आणि त्याच्यावर प्लस चार्ज द्या आणि इथलं एक Cl उचलून घ्या, Cl मायनस झालं बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. आता मी क्लोराईड घेतलं म्हणून क्लोराईड म्हणालो, इथे Cl आहे म्हणून क्लोराईड, Br असेल तर ब्रोमाइड, आयोडीन असेल तर आयोडाईड. राईट, क्लिअर आहे. मग सर बॅलन्सिंग पाहिजे असेल तर मग इथलं N आणि इथलं N बॅलन्स झालं, हे Ne आणि हे Cl मिळून काय होते, NeCl होते. उरलेले वॉटर जितके बी हायड्रोजन, हे इथले 2 हायड्रोजन आणि इथले 2 हायड्रोजन, 4 हायड्रोजन म्हणजे 2H2 आणि 2 ऑक्सिजन. असं बॅलन्सिंग साठी घ्या म्हणलं होतं, दुसरं काय नाही. तर हे झालं तुमचं पहिलं स्टेप डायझोटायझेशन वाला. मग काय केलं दुसऱ्या स्टेप मध्ये, तुम्ही दुसऱ्या स्टेप मध्ये काय केले, सँडमेअर रिॲक्शनचा वापर केले. म्हणजे आता तुमच्यापाशी हे बघा इथं कोण आहे, N2 प्लस आहे आणि Cl मायनस आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे आता, सँडमेअर रिॲक्शन मला तर तुम्हाला सिंपल मध्ये सांगतोय बघा, बेन्झीन डायझोनियम साल्टला तिन्ही बी येऊ शकते, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड आहे. बस हे जे N2 प्लस आहे ना, N2 प्लस हे बेटर लिव्हिंग ग्रुप आहे, N2 नायट्रोजन गॅस. म्हणजे हे बेन्झीन डायझोनियम क्लोराइड जे आहे ना ते अनस्टेबल असते, जनरली स्टेबिलाइज होत नाही, होते स्टेबल ड्यू टू रेझोनन्स, इट इज अ स्टेबल आहे, बट तवाच्या तवा त्याला यूज करायचं. फ्रेशली प्रिपेअर्ड बेन्झीन डायझोनियमला काय करायला आपण बघा, CuCl in presence of HCl, CuCl in presence of HBr, CuCN in presence of HCl. तर बघा हे कॅटलिस्ट आहे, CuCl हे कॅटलिस्ट. इन प्रेझेन्स ऑफ दिस कॅटलिस्ट कॉपर साल्ट म्हणते त्याला, कॉपरचा ऑक्सिडेशन स्टेट 1 असते याच्यात, Cu साल्ट. म्हणजे बेन्झीन डायझोनियम साल्टला हीट करायला, रिॲक्ट करायला कुणासोबत, हायड्रोजन ऍसिड HCl, HBr, HCN सोबत ट्रीटमेंट करायला इन प्रेझेन्स ऑफ दिस कॅटलिस्ट. तर इथून काय होते बघा, फर्स्ट इथून N2 निघून जाते. असं N2 वर ऑलरेडी नायट्रोजन वर प्लस आहे, तर हे दोन्ही बी इलेक्ट्रॉन्स घेऊन इथून N2 निघून जाते. मग इथून N2 निघून गेल्यानंतर तिथं कोणतं चार्ज येणार, प्लस येणार. मग ते प्लस वर कोण अटॅक होऊन जाते, हे H प्लस आहे, Cl मायनस अटॅक होते. झालं क्लोरोबेन्झीन आला इथं. आणि इकडे कोण निघून गेला, N2 गॅस निघून जाते. सेम इथं दुसऱ्या केस मध्ये HBr सोबत ट्रीटमेंट केले तर इथून N2 निघून जाते. N2 निघून गेल्यावर इथं प्लस येते, त्या प्लस वर हे H प्लस असते, Br मायनस, ते Br मायनस जाऊन अटॅक होते. बस तेवढंच करायचं आहे, N2 प्लस ला काढून तिथं Br आणायचं, प्लस N2 काढून टाका नायट्रोजन गॅस. मग सेम इथून N2 प्लस काढलं तर तिथं काय येणार, H प्लस असते सायनाइड मायनस, तर सायनोबेन्झीन येऊ शकते तुम्हाला, सायनोबेन्झीन प्लस N2 गॅस निघून गेला. राईट, हे आहे तुमचं कोणतं रिॲक्शन, सँडमेअर रिॲक्शन. सँडमेअर रिॲक्शन म्हणजे काय, सँडमेअर रिॲक्शन म्हणजे काय, सँडमेअर रिॲक्शन म्हणतात इंट्रोडक्शन ऑफ, म्हणजे इंट्रोड्यूस करणं, इंट्रोडक्शन ऑफ क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, सायनाइड, क्लोरीन, ब्रोमीन, सायनाइड ऑन द डायझोनियम कंपाउंड. म्हणजे ऑन इन प्लेस ऑफ N2 ग्रुप दिस ग्रुप कॅन बी इंट्रोड्यूस करणं. हे जस्ट ओनली तुम्हाला समजायचं सांगितलं होतं. क्लिअर आहे. तर बघा पहिलं काय करायचं होतं तुम्हाला, क्लिअरली सांगतो, बघून घ्या. हे बघ NH2 घेतले, ऍनिलीन घेतले. आता सांगत जा, तुम्ही ऐकले ना, ऍनिलीन घेतले. ऍनिलीनला तुम्ही काय ऍड करायले, NaNO2 प्लस HCl 2 मोल्स घ्या. हा इथं कंडिशन काय आहे, 0 to 5 डिग्री सेल्सिअस.
आता इकडे काय फॉर्म झाला, इथं N2 प्लस Cl मायनस प्लस NaCl प्लस H2O, राईट. हे जे फॉर्म झालं ना, ह्याचं स्ट्रक्चर असं असते, बेंझिन डायझोनियम साल्ट. हे बघा कुठे लिहा ना, N ट्रिपल बॉन्ड N त्याच्यावर प्लस आणि इकडं X मायनस. सो दिस इज बेंझिन डायझोनियम हॅलाइड. X म्हणजे हॅलाइड, याला BDC बेंझिन डायझोनियम BDSB म्हणतात, बेंझिन डायझोनियम साल्ट, राईट. आता तुम्ही हे बेंझिन डायझोनियम साल्टला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, अरिल हॅलाइड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. अरिल हॅलाइड मध्ये कन्वर्ट करायसाठी तुम्ही कुणाचा यूज करायले, सँड मेयर रिएक्शन यूज करायला, सँड मेयर. तर सँड मेयर रिएक्शन काय म्हणतात, काय नाही, हे बेंझिन डायझोनियम साल्टला एक सायंटिस्ट, कोणतं सँड मेयर म्हणायचं सायंटिस्ट ना, HCl HBr HCN सोबत ट्रीटमेंट केलं इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. म्हणजे आता हे तुम्हाला फॉर्म झालं ना, BDS बेंझिन डायझोनियम साल्ट आहे ना, त्याला काय केलं सँड मेयर रिएक्शन ना, सांगा लवकर लवकर सांगा. जे आपल्याला बेंझिन डायझोनियम साल्ट फॉर्म झाला ना, या बेंझिन डायझोनियम साल्टला सँड मेयर रिएक्शन ना HCl सोबत ट्रीटमेंट केलं इन प्रेझेन्स ऑफ CuCl कॅटलिस्ट. HBr सोबत ट्रीटमेंट केलं इन प्रेझेन्स ऑफ CuBr कॅटलिस्ट. आणि कुणासोबत HCN सोबत ट्रीटमेंट केलं इन प्रेझेन्स ऑफ CuCN, राईट. CuCN. CuCN. हे बघा बेंझिन डायझोनियम साल्ट जे फॉर्म झालं त्याला HCl सोबत ट्रीटमेंट केलं, तर HCl म्हणलं तर कॉपर साल्ट त्या हायलाइटचं राव CuCl. इथं HBr सोबत ट्रीटमेंट केलं म्हणजे CuBr कॅटलिस्ट यूज केलं, आणि HCN यूज केलं म्हणजे इथं CuCN यूज केलं त्यानं. मग काय झालं इथं, जेव्हा आपण ह्याच्यासोबत ट्रीटमेंट करता तर इथून हे हीट करायला ना, आपण बेंझिन डायझोनियम साल्टला हीट करायला, हीट केलं तर हे बॉन्ड आहे ना, बघ हे बॉन्ड तुटते, हे बॉन्ड तुटून नायट्रोजन गॅसच्या फॉर्म मध्ये बाहेर निघून जाते. म्हणजे नायट्रोजन इथून N2 आहे ना, N2 हे बघ, हे एक नायट्रोजन, हे एक नायट्रोजन, N2 गॅसच्या फॉर्म मध्ये निघून जाते. मग इथून हे गॅसच्या फॉर्म मध्ये निघून गेल्यानंतर इथं काय येणार आहे बघा, असं इथं काय राहणार, नायट्रोजन गेला ना निघून, इथून N2 निघून गेल्यावर इथं कोणतं चार्ज आलं, प्लस. मग आता बघा इथं H प्लस आहे Cl मायनस आहे, H प्लस आहे Br मायनस आहे, H प्लस आहे Cn मायनस. हे सर्व जे न्यूक्लिओफाइल आहेत Cl मायनस Br मायनस Cn मायनस, हे Cl मायनस Br मायनस आणि Cn मायनस. सपोज तुम्ही ह्याच्यासोबत ट्रीटमेंट केलं तर इथं Cl मायनस अटॅक होते, ह्याच्यासोबत ट्रीटमेंट केलं तर हे म्हणजे क्लोरोबेन्झिन और असं इथं ब्रोमोबेन्झिन और इथं सायनोबेन्झिन असं फॉर्म होते. सो ह्या रिएक्शनला सँड मेयर रिएक्शन म्हणले, समजलं. ओके. सर एक आहे रिक्वेस्ट आहे, मी तुम्हाला नोट्स मध्ये मेकॅनिझम दिलो सर्वांचे, ते मेकॅनिझम तुम्हाला स्टेट बोर्ड साठी करायची गरज नाही. ओके, नेक्स्ट सांगा. मला आता वेस्ट होते, टाइम वेस्ट होते, दुसरं काय नाही. एक मिनिट. Just wait, sorry.
झालं ना, समजलं ना तुम्हाला? सँडमेर रिएक्शन आहे ना नोट्स मध्ये लिहून, क्लिअरली लिहून आहे बघा. N2 प्लस ओके. अजून काय डाऊट आहे? क्लिअर आहे ना? हा, एक क्वेश्चन करा, सॉल्व करा. तुम्हाला एक क्वेश्चन असं विचारते बघा, ॲनिलीन, आन्सर सांगा. ॲनिलीन, ॲनिलीन म्हणायचं एक रिएक्टंट आहे, त्याला मी काय केलं एक्झाम मध्ये असं विचारते, NaNO2 इन प्रेझेन्स ऑफ HCl 0 to 5 डिग्री सेल्सियस, ये फॉर्म होते. त्या ए ला काय केले आपण, CuCl इन प्रेझेन्स ऑफ HCl केलं तर बी फॉर्म झाला. सो व्हॉट इज ए अँड बी? रिएक्शन लिहून लवकर पाठवून द्या जल्दी, नसता मग ए बी चे नाव सांगून द्या. Sir, A benzene diazonium chloride. हा, अजून बोलो आनंद. शिरीषा बोलो, स्वाति, अनिशा, रोहिणी. अरे अभी तो हुआ, क्लास में बताया, मैं अभी बताया, ऑलरेडी तुम्हारे पास है. एनिलिन, एनिलिन कंपाउंड है, उसको आपने क्या किया, NaNO2 HCl के साथ ट्रीटमेंट किया इन प्रेजेंस ऑफ कोल्ड कंडीशन, तो ये बोलने का कंपाउंड फॉर्म हुआ. और उसको आपने CuCl और HCl के साथ ट्रीटमेंट किया, सैंडमेर रिएक्शन यूज किया. सांगा. सर ए बेन्झीन डायझोमियम क्लोराइड आहे आणि बी क्लोबेन्झीन प्लस N2. हा, राईट राईट. हे बघ, सिंपल असं लिहा या तुम्हाला. आता एनिलीन, हे बघा, एनिलीन NH2 अटॅच आहे, कोणत्याही कार्बनला अटॅच करा. हा, त्याला काय ऍड केले आपण, NaNO2 प्लस HCl ऍड केले. 2 मोल्स घ्या म्हणलो आपल्याला रिएक्शन बॅलन्सिंग साठी, 0 to 5 डिग्री सेल्सिअस. तर काय फॉर्म झालं हे बघा, इथं म्हणलो ना N2 प्लस, आणि इथं Cl घेतले ना आपण, HCl घेतले, म्हणून इथं काय येणार, Cl मायनस, प्लस काय निघलं, NaCl प्लस 2 मोल्स ऑफ H2O. तर हे तुमचं ए झालं. याचं नाव काय, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड झालं ना. मग एला काय केले आपण, जे ए फॉर्म झालं ना आपलं N2 प्लस Cl मायनस, त्याला काय केले आपण, कुणासोबत ट्रीटमेंट केले, HCl सोबत ट्रीटमेंट करायला इन प्रेझेन्स ऑफ CuCl कॅटलिस्ट. तर मग इथून काय होणार, N2 निघून जाणार, जिथून N2 निघायला तिथे हे Cl जाणार. झालं, इथं Cl आला आणि N2 गॅस असं बाहेर निघून गेले. N2 नायट्रोजन गॅस असते ना, गॅसच्या फॉर्म मध्ये बाहेर निघून जाते. क्लिअर? ओके. येस सर. राईट. नेक्स्ट आता मग असंच एक रिएक्शन आहे,
म्हणजे कॉपर CuCl घेतले तर गटरमॅन रिएक्शन, सॉरी सँडमॅन रिएक्शन, आणि तुम्ही CuCl च्या जागी कॉपर पावडर घेतली समजा, कॉपर पावडर, तुमचं ते दुसरंच रिएक्शन होते, गटरमॅन रिएक्शन होते, त्याच्याला मी तुम्ही प्रिपेअर करू शकता. ओके, क्लिअर आहेत ना? आता एक बार रिपीट करून द्यायला बघा, एक बार तुम्हाला रिवाइज करून देतो. प्रिपरेशन ऑफ अरिल हॅलाइड. अरिल हॅलाइड प्रिपेअर करायसाठी किती मेथड्स होते आपल्याला? 2 मेथड. पहिलं वाला बाय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, आणि दुसरं वाला काय होतं? फ्रॉम डायझो कंपाउंड. क्लिअर आहे? आता आठवण ठेवा. म्हणजे ESR इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन से बना सकते अरिल हैलाइड, और डायझो कंपाउंड से भी अरिल हैलाइड आपण बना सकते, राइट? तर मग तुम्हाला मी ESR सांगितलं. ESR मीन्स इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन. आता तुम्ही काय केले? बेंझिन घेतले. आता बेंझिन वर तर सर्व कार्बन, सर्व पोझिशन सेम राहते. त्याला क्लोरीन सोबत ट्रीटमेंट करायला इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट कोणता? AlCl3 और FeCl3. तर काय फॉर्म झालं माहित आहे ना कालची स्टोरी? इथून कुठून बी एक जागून हायड्रोजनला रिप्लेस करा Cl ना, प्लस HCl आलं की नाही? हे आपण 11th क्लास मध्ये एरोमॅटिक कंपाऊंड मध्ये केले होते, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. क्लिअर आहे ना? क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, फ्रिडेल काप, अल्कायलेशन, असायलेशन, हे सर्व एक्झाम्पल आहेत. आणि समोर बी आहेत आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज मध्ये अजून स्टडी करतात, त्याच्यासाठी इतकं डिटेल मध्ये मी घेणं आलो इथं. आता केमिकल प्रॉपर्टीज मध्ये अजून डिटेल मध्ये स्टडी करतो आपण याची. राईट. तर मग आता नेक्स्ट हेडिंग लावा. केमिकल प्रॉपर्टी ऑफ अरिल हॅलाइड. तुम्हाला एक आज क्वेश्चन देतो, एक टास्क देतो आज. मला उद्या रिझन सांगा, आन्सर सांगा. आपल्या नोट्स मध्ये बी आहे, आज नोट्स बी सेंड करतोय केमिकल प्रॉपर्टीची. तुम्हाला प्रिपरेशन पर्यंत जे नोट्स आहे ते आलं ऑलरेडी. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अरिल हॅलाइडचे नोट्स मी आज सेंड करून देतो. त्याच्यामध्ये आन्सर हुडकून सांगा. तुम्हाला एक क्वेश्चन असा आहे की केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अरिल हॅलाइड. आता आपण याच्या आधी केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड बघितले होते. आता अरिल हॅलाइडची केमिकल प्रॉपर्टी स्टडी करायला. तर म्हणजे हे बघा, हे अल्किल हॅलाइड आहेत आणि हे अरिल हॅलाइड आहे. चांगलं आहे का? हे अल्काइल हॅलाइड आहे. अल्काइल हॅलाइड तुमच्या समोर क्लिअर एक क्वेश्चन ठेवायलो, आणि हे अरिल हॅलाइड. अरिल हॅलाइड ठीक आहे. हे झालं तुमचं डिफरन्स, अल्किल हॅलाइड, अरिल हॅलाइड. तर बोथ आर म्हणजे ह्याच्यामध्ये बी हॅलोजन आहे, ह्याच्यामध्ये पण हॅलोजन आहे. तर दोघांमध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होतात. बोथ अंडरगो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. दोघांमध्ये बी अल्किल हॅलाइड मध्ये बी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स पॉसिबल आहेत, आणि अरिल हॅलाइड मध्ये बी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स पॉसिबल आहेत. बट कुणामध्ये फास्ट होतात? फास्ट कुणामध्ये होतात? म्हणजे मला क्वेश्चन आहे की न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शंस किसमें फास्ट होते? फास्ट किसमें होते? अल्किल हॅलाइड में फास्ट होते या फिर अरिल हॅलाइड में फास्ट होते? दोघांमध्ये अल्किल हॅलाइड आणि अरिल हॅलाइड मध्ये न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन फास्टली कुणामध्ये होतात आणि काऊन होतात? ह्याचा आन्सर सांगायचा आहे. आता सपोज इथं तुम्ही CH3CH2Cl घेतले आणि इथं क्लोरोबेन्झिन घेतले. आता ह्याला बी न्यूक्लियोफिलिक OH- इथं पण OH- आहे. इथून Cl निघलं, OH गेलं, इथून बी Cl निघून जाते, तिथं OH. बट हे जे प्रोसेस आहे कुठं फास्ट होणार? अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड में फास्ट होता क्या?